नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी हिरव्या मिरच्यांचं लोणचं बनवणार आहोत। अगदी कमी साहित्यामध्ये बिना तेलाचं हे लोणचं बनून रेडी होणार आहे। हे लोणचं करायला फार काही वेळ लागत नाही आणि एकदा जर करून ठेवलं तर वर्षभर आरामात टिकते। बिना तेलाचं हिरव्या मिरच्यांचं लोणचं कसं बनवायचं ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। यासाठी मी 1 पाव किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला 2 लिंब लागणार आहेत आणि 1 अर्धी वाटी मी मोहरी घेतलेली आहे आणि आपल्याला हळद लागणार आहे आणि आपल्याला चवीपुरता मीठ लागणार आहे। आता सर्वप्रथम आपल्याला हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत आणि मध्ये आपल्याला अशा चिरा करून घ्यायच्या आहेत। मिरच्यांना हवं तर तुम्ही 2-3 पीसेसमध्ये कट करू शकता आणि मी देठं तसेच ठेवलेले आहेत। 2 लिंबाचा रस आपल्याला काढून ठेवून द्यायचा आहे। बिया आपल्याला सर्व काढून टाकायच्या आहेत। जवळपास 1 पाव वाटी रस निघालेला आहे। आता आपल्याला कच्ची मोहरी वाटून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला मीठ टाकायचे वाटताना आणि छान मस्त आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि मोहरी मी कच्चीच वापरलेली आहे, यामध्ये भाजून वगैरे घेतलेले नाही आहे आणि अशा प्रकारे हे मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि मीठ टाकल्यामुळे पटकन बारीक झालेलं आहे। आता आपण वाटून घेतलेली मोहरीची पूड आता मिरच्यांमध्ये आपण टाकून घेऊया। आता सर्व एक साहित्य आता आपल्याला सर्व टाकायचं आहे। मोहरी वाटतानाच आपण मीठ टाकलं होतं। आता आपण 1 चमचाभर हळद टाकायची आहे। लिंबाचा रस काढून झाल्यानंतर उरलेल्या साली आपण फेकून न देता त्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता आपण ते वापरणार आहोत, कारण हे असेही मुरल्यानंतर खायला छान लागतात। आणि लिंबाचा रस आपण आता जे करून ठेवलं होतं ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। लिंबाच्या रसाने लोणचं टिकण्यास मदत होते। आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। मसाला सर्व आपल्याला मिरच्यांना कोट करून घ्यायचा आहे। मीठ आपण आधीच वाटताना टाकलेलं आहे। आता हे एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं हिरव्या मिरच्यांचं लोणचं बनून रेडी आहे। तेलाचा आपण अजिबात वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा वर्षभर हे लोणचं आरामात टिकते। फक्त आपण 3-4 दिवस हे बाहेर मुरण्यासाठी ठेवायचं आहे आणि नंतर मग फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे। आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।